मला माहिती आहे की महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाला 5 लाखापर्यंतचा इलाज आता मोफत केलेला आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो, मागच्याच महिन्यात आम्हाला काही लोक भेटले, ते म्हणाले की साहेब, महात्मा फुलेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज तर तुम्ही मोफत केला, पण त्याच्यामध्ये 1300 आजार आहेत, पण अनेक असे आजार आहेत ज्याचा समावेशच त्याच्यामध्ये नाही। मग त्या आजारात आम्ही काय करायचं? आम्ही देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये कुठले कुठले आजार समाविष्ट आहेत याची यादी मागवली आणि 1300 वरनं आता 2400 आजारापर्यंत आम्ही हा इलाज वाढवला। आता 2400 आजाराकरता 5 लाखापर्यंतचा खर्च राज्याचं सरकार देईल आणि 9 आजार तर असे आहेत, आम्हाला लक्षात आलं की या 9 आजारामध्ये 5 लाखापेक्षा जास्त पैसा आपल्याला द्यावा लागतो। तर त्या 9 आजारामध्ये 5 लाखापेक्षा जास्त 10 लाख, 15 लाख, 20 लाखापर्यंतही खर्च राज्याचं सरकार करणार आहे। कोणालाही पैसे नाही म्हणून ऑपरेशन होत नाही, पैसे नाही म्हणून इलाज होत नाही, अशा पद्धतीनं आता अटी शर्ती पण ठेवल्या नाही। तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे आम्ही पाहणार नाही, तुमचं आधार कार्ड कुठलं आम्ही पाहणार नाही। प्रत्येकाला या ठिकाणी हा अधिकार आपल्या राज्याच्या सरकारने या ठिकाणी दिलेला आहे।